नमस्कार, मी सायली आणि तुम्ही पाहता तुमच्या हक्काचं बातमीपत्र म्हणजेच पुणे लोक. इंडिगो एअरलाइन्स भोवतीचे वाद ओसरायचं नावच घेत नाही. गेल्या आठवड्याभरात शेकडो उड्डाणं रद्द करून प्रवाशांना अडचणीत टाकलेल्या इंडिगोला आता नव्या संकटाला समोर जावं लागत आहे. सरकारच्या जीएसटी विभागानं इंडिगोवर कोट्यवधींची मोठी आर्थिक मागणी केलेली आहे. या धक्कादायक नोटिसीनं विमान वाहतूक क्षेत्रात खळबळ उडालेली आहे. देशातील सर्वात मोठी लो कॉस्ट एअरलाइन्स इंडिगो साधारणपणे दररोज शेकडो उड्डाणं, लाखो प्रवासी, पण मागील आठवड्यात कंपनीच्या मोठ्या प्रमाणातील शेड्यूलिंग गोंधळानं प्रवाशांना चांगलंच हैराण केलं होतं. अनेक शहरात फ्लाइट्स रद्द, विमानतळावर रांगा, संतप्त प्रवाशांचा सोशल मीडियावर उद्रेक हीच पार्श्वभूमी आजच्या मोठ्या बातमीची. आर्थिक वर्ष 2020-21 साठी सीजीएसटी विभागानं इंडिगोच्या मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडला तब्बल 58.75 कोटी रुपयांची नोटीस बजावलेली आहे. या नोटिशीत मूळ जीएसटी कराची मागणी, दंडाची आकारणी ही दोन्ही रक्कम समाविष्ट असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. ही नोटीस सीजीएसटीच्या अतिरिक्त आयुक्तांनी अधिकृतरित्या पाठवलेली आहे. इंडिगोकडून लगेचच प्रतिक्रिया आलेली आहे. त्यांचं मत स्पष्ट, ही नोटीस पूर्णपणे चुकीच्या आकलनावर आधारित आहे. आम्ही याला कायदेशीररित्या आव्हान देणार आहोत. कंपनीने सांगितलं की बाहेरील कर सल्लागारांसोबतच विस्तृत चर्चा सुरू आहे आणि या नोटिशीविरुद्ध ठोस युक्तिवाद करण्यासाठी पूर्ण तयारी केलेली जात आहे. तसंच एक महत्त्वाचं स्पष्टीकरण म्हणजेच या नोटिशीच्या आमच्या आर्थिक स्थितीवर किंवा दैनंदिन उड्डाणांवर कोणतीही नकारात्मक परिणाम होणार नाही. इंडिगो आधीच प्रवाशांच्या नाराजीला समोर जात असताना फ्लाईट रद्दीकरणाच्या निर्णयानं कंपनीची प्रतिमा ढासळलेली असतानाच ही 28 कोटींहून अधिकची कर मागणी प्रतिष्ठेवर आणखीन मोठा ताण निर्माण करू शकते. यावर एव्हिएशन तज्ज्ञांचं मत असं आहे, अशा प्रकारच्या कर मागण्या एअरलाइन्सच्या कॅश फ्लोवर थेट परिणाम करतात आणि प्रकरण न्यायालयापर्यंत गेल्यास प्रक्रिया अनेक महिने, अगदी वर्षभरही चालू शकते. तथापि इंडिगोनं दैनंदिन ऑपरेशन्सवर परिणाम नाही असं ठाम सांगितल्यामुळे प्रवाशांमध्ये कोणतेही तातडीचा गोंधळ निर्माण होणार नाही अशी अपेक्षा आहे. उड्डाण व्यवस्थापनातील गोंधळ, त्यातही जीएसटीच्या कोट्यवधींची नोटीस, इंडिगो समोर संकटाची मालिका सुरूच आहे. पुढील घडामोडी काय वळण घेतात, कंपनीकडून कोणते पुरावे सादर केले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इंडिगोवरील या मोठ्या कारवाईबाबतची प्रत्येक अपडेट आता तुम्हाला सतत आम्ही देत राहू. तुम्ही पहा पुणे लोक.